रंग माझा वेगळा. पु ल देशपांडे. सुरेश भटांची कविता एके दिवशी अचानक मला भेटली आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळ्या रंगाचेच नव्हे तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता, पण प्रसाद गुणाशी फारकत घेतलेल्या आधुनिक कवितेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगानं किंवा निसर्गाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळूक जावी तशी ही कविता अंगावरून गेली. त्या कवितेतलं फुललेपण मोहक होतं. कळ उमटवून जायची तिची ताकदही मोठी होती आणि या कवितेत सुगंधासारखं गाणं दडलेलं होतं. हे गाणं अंगभूत होतं. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचं गाणं झालेलं नव्हतं. कवितेला गाण्याची सक्ती नसावी, तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना आजकाल कानांवर जी गीतं पडतात ती तर बळजबरीनं सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरीची ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यात सूर कोंदलेले नसतात, कोंबलेले असतात. गीतात सुरातून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्या उलट काही कविता अत्यंत समंजसपणानं गाण्यापासून आपणहून दूर राहिलेल्या असतात. त्यांचं व्यक्तिमत्वच असं असतं की सुरांचा त्यांना नसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणून बुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणं नव्हतं, तरीही ती कविता असते. गाणं आणि कविता यांचं अतूट नातं नाही. जसं प्रासानुप्रास किंवा यमक यांचं नाही तसंच. पण म्हणून गाणं होऊन प्रकटणाऱ्या कवितेचं दिवस संपले असं मानू नये किंवा गाणं होऊन प्रकटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये. एक काळ असा होता की कविता कानांवाटेच मनात शिरायची. कविता गाऊन दाखवली जायची. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यांसमोर येऊ लागला. ती आता मूकपणानं डोळ्यांवाटे मनात शिरू लागली. मनातल्या मनात कविता वाचायची पद्धत अलीकडली. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा कृ. जोशी यांच्यासारख्या कवीनं त्या काळामध्ये प्रयत्न केला. गीतांनी सुरातून उमटावं तसं त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. अक्षरांबरोबरचही चित्र काढली. जोशी स्वतः चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेनं चित्ररूपातून कविता प्रकटवली. भटांची कविता गात येते, ते काही गायन कला पारंगत गायक नाहीत, पण अंतःकरणात मात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीत कलेला पद्धतशीरपणे त्यांनी अभ्यास केलेले गायक नाहीत. हे चांगलं आहे. अजाणतेपणाने काही सूर त्यांच्या मनात वस्तीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रुजून फुलतं तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्याची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बाबा बोरकर हे कविते आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पुशी रेग यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभोवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसेच सुरेश भटांच्या भोवती हे सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाणाऱ्या कवितेनं या सुरांच्या गळ्यात गळा घालून जेव्हा गायला सुरुवात केली हे सुरेश भटांनाही कळलं नसावं. आणि म्हणून त्यांच्या गीतांना चाली देणाऱ्या संगीत दिग्दर्शकांच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणं एक होऊन येतं. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्याची ही कविता आणि त्याचं ते गाणं हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असं वाटायला लागतं. हे एक विलक्षण अद्वैत आहे. सुरेश भटांना गझलेचं फार मोठं आकर्षण आहे. कारण गझल हे केवळ वृत्त नसून ती एक वृत्ती आहे. एवढंच नव्हे तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृत्तीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृत्ती मानत आलो आहोत. क्षणभर निवृत्त मनानं जगाकडे पाहता आल्याशिवाय खऱ्या प्रवृत्तीची गोडीच कळत नाही. बिलंदरपणानं जगणाऱ्या माणसात असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहज साध्य नसते आणि तिचं सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलीपणा बरोबर ओळखता येतो. सुरेश भट जेव्हा मागता न आले म्हणून राहिलो भिकारी म्हणतात त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजतं.
काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास घेऊन प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो, एवढंच. निखळ साहित्य समीक्षेत सुरेश भटांची कविता एवढाच चर्चेला विषय असावा. माझ्या सुदैवानं मला सुरेश भटांचा स्नेह लाभला, त्यामुळे त्यांची कविता ऐकताना किंवा वाचताना सुरेश भट नावाचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानावी लागेल. भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे, कारण कविते इतकेच त्यांचं कविता ऐकणाऱ्यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडी पलीकडे काही पाहू इच्छिणाऱ्यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणाऱ्यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्यगायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणानं उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणंही त्यांच्या मनाला पडत नाहीत. तशी ती उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की उर्दू शायरीच्या सर्व थरातल्या शौकीनांची तिकडे झुंबड उठते. हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात. सुरेश भटांच्या कवितेत पंडित अपंडित दोघांनाही हलवण्याचं सामर्थ्य आहे. गझलमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसं या गीत प्रकाराचं नाटकातल्या स्वगताशी फार जवळचं नातं आहे. अशी अकल्पित कलाटणी श्रोत्याला मजेदार धक्का देऊन जाते. भटांची कविता आज नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपलं अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. निराशेचा गाव आंदण आम्हासी म्हणणाऱ्या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एखाद्या क्षणी तेही भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी, काय ह्या गावात सुद्धा एकदा होती घरे, असा उदास करणारा प्रश्न विचारत येतात. हा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो? जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणाऱ्या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणाऱ्या माणसाला भोवतालचं दैन्य दुःख पाहण्याचं टाळत जगावं लागतं. एखाद्या क्षणी स्वतःचे ते डोळे असून न असता आणि न पाहता किंवा कान असून न ऐकता कंठावे लागणारं जिणं आठवलं की त्या हिंडणाऱ्या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. ह्या प्रश्नाला लाभलेलं काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेनं अस्वस्थ करून जातं. असल्या नाना प्रकारांच्या भावनांचे रंग उठवणं हे तर कलेचं कार्य आहे. सुरेश भटांची कविता वाचताना आनंद होतो, कधी दुःख होतं. ते हे असं. कधी ते म्हणतात, हालती पाली परी काही जिभा, सारखी माझ्यावरी थुंकी ओढे. हा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकऱ्यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटलं आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचं आहे. पण या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातलं चांदणं वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत अमृतमय मी अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग, अमृतमय श्वासात आपुल्या अमृत नभ थरथरते ग, असा अनुभव लाभतो. भटांच्या दिवंगताच्या गीतातली अशा कसा हा वसंत येई पुन्हा पुन्हा माझियाच दारी ओळ मला फार महत्त्वाची वाटते. तसा तो आला नसता नव्हे तो येत असतो याची जाणीव भटांच्या काव्यातून उमटली नसती तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता हा एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा शौक झाला असता. ही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट केवळ वैयक्तिक सुखदुःखांच्या अनुभूतींना फुंकर घालत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. तसू दुःखे घेऊन जोजवीत बसणाऱ्यांची आत्मवंचना तसू दुःखे घेऊन जोजवीत बसणाऱ्यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचं गीत हे वैयक्तिक दुःख गात फोटावं असं त्यांना वाटत नाही. या गीतात दुःख संतांचं भिनावं अशी त्यांना ओढ आहे. असल्या व्यापक दुःखाची जाणीवच कवीला खऱ्या अर्थाने कवी अशी पदवी करून देते. भटांची कविता वाचताना तिथल्या दुःखाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो तो इथेच, आणि तेच भटांचं यश आहे. हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई, नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कलही, असं जेव्हा सुरेश भट म्हणतात त्यावेळी त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये. पितळ उघडं पडण्याची भीती असणाऱ्यांना कलहीची गरज पडावी. इथला सुवर्णकण 52 कशी आहे. माझी या मस्तीत मी जाई पुढे, मात्र बाजारू कवाडे लागती. बाजारू कवाडं लागली तरी आज अनेक अंतःकरणांची कवाडं भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत, आणखीही उघडली जाणार आहेत.
दीड-वीस छातीच्या माणसांना देखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते, असं आपण का मानावं? तसा एखादा क्षण येऊन त्या चातकानं चोच वाचली तर त्या चोचीत धार टाकण्याचं काम कवीलाच करावं लागेल याची जाणीवही भटांना आहे. आणि म्हणूनच ते वैयक्तिक अहंकारानं नव्हे, तर जो अमृताचा वसा त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीनं म्हणतात की आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे. या उद्याची वाट न पाहता त्यांची गीतं आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल? आणि अशी कानातून किंवा डोळ्यातून मनात शिरलेली गीतं कधी व्यर्थ का असतात? दुनियेतील बाजारू कवाडं नाहीशी करण्याचं सामर्थ्य आणि दुःखाचं देखणेपण पाहण्याची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते.